जळगावमध्ये मतमोजणी थांबवलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 ते 3 ठिकाणाच्या मतमोजणी ठिकाणी ईव्हीएम मशीनचं सील फुटल्याचा आरोप केला जातोय। काहीसा गोंधळ उडाला आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आहे। काकासाहेब, ज्या ठिकाणी पैसे सापडले त्या उमेदवाराला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, इलेक्शन कमिशनने दाखल केला पाहिजे। इलेक्शन कमिशनच्या लोकांना त्या पोलीस स्टेशनला मध्ये आणण्यात आलं आणि सांगितलं गुन्हा दाखल करा। त्या लोकांनी सांगितलं की कसा पंचनामा करायचा आम्हाला माहित नाही, आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं नाही। मला सांगा, नवख्या उमेदवाराला जर एवढ्या अडचणी येत असतील, निवडणूक आयोग जर आयोगासारखं काम करत नसून भारतीय जनता पार्टीचा सहयोगी पक्ष म्हणून काम करत आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये 3 नाही तर 4 पक्ष सत्तेत आहेत। निवडणूक आयोग सुद्धा भाजपचा सहयोगी पक्ष आहे आणि ज्या पद्धतीने या राज्यातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्याच लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे हे अतिशय धक्कादायक आहे। मला एक फक्त आठवण करून द्याविषयी वाटेल, काल परवा अजितदादा पवार पुण्यामध्ये बोलताना असं म्हणाले की निवडणूक आयोग प्रत्येक मशीनमध्ये 2-2 हजार मतं सेट केलेली आहेत। हे अजितदादा पवार बोललेले आहेत, मी बोललो नाही। म्हणजे सत्तेतले जर उपमुख्यमंत्री हे बोलत असतील, कुठेतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने आणि इलेक्शन कमिशनच्या प्रमुखांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे। आणि जोपर्यंत तुम्ही साधं मतदान घेणार नाही ईव्हीएम विरहित, तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे असं मला या ठिकाणी नक्कीच काकासाहेब, मी आपल्याकडे पुन्हा एकदा आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।